असं खरोखर रडलेस का रे कुणासाठी? रडलो असेल की यासाठी, अजून नाही कोणासाठी. आणि तुझ्यासाठी कोण रडलं असेल का? आहे का आता? आता ते मला कसं माहीत असेल? आणि रडलं असेल तर काय केलं असतंस? म्हणलं असतं त्याला, तुला माझ्यामुळं काय वाईट वाटतंय ते मला सांग, ती गोष्ट मी पुन्हा कधीच करणार नाही. पण काय झालं? कोण रडलंय का माझ्यासाठी? सांग बघू कोण असेल. मला वाटतंय. नाही, राहू दे, नको सांगूस. का? माझा अंदाज चुकला आणि तुझा बरोबर आला तरी त्रास मलाच होणार आहे. त्रास तुला का होईल? पण खरंच कोण रडलं नाही ना माझ्यासाठी? नाही. एक माणूस विचारत होता तुझ्याबद्दल. केवढं ना? काय म्हणली ती? मी कुठं तिचं नाव घेतलं? तू कसं काय घेतलंस? तू तर म्हणलेलास तुला नाही आवडत ती. हा म्हणजे नाहीच आवडत, पण तरी बी मला असं वाटलं तिने विचारलं असेल असं. आणि बाकीच्या गाववाल्यासनी तर माहितीच आहे माझ्याबद्दल. वर्गात बी कोण असं एवढं जवळचं नाही. केवढ्या जवळ नाही? ते जाऊ दे की, तू सांग की काय म्हणली केवढा? काळजी करत होती, भेटायचं म्हणत होती. एवढंच? हो, एवढंच. आता अजून काहीतरी म्हणली असेल की. अजून काय आहे का? तुला अभ्यासाची काळजी आहे का नाही, का फक्त ह्याचीच काळजी करत बसणार आहेस? हे राहू दे, हे मी चिरते, तू दप्तर आण माझं. त्यातली भूगोलाची वही काढून वाचत बस. भूगोलाची? पिवळी आहे बघ. बघू, दाखव मला, मी सांगते काय शिकवलंय ते. मी केलंच ते काम झाल्यावर. परीक्षा जवळ आल्या आणि तुझी कामं काय संपायची नाहीत. तू मला तुझी गृहपाठाची वही दे, मी पूर्ण करते, त्याला बी मार्क आहेत. वय रेशमे, का करतेस एवढं? तू पास व्हावास म्हणून. आब्या, हे आब्या, हा, इकडे. बोल की दाद्या. आज गुराकडं तू जा. अरे मी करतोय की घरातलं सगळं. काय करायचं राहिलंय का? अरे तू सगळंच करतोस हेच तर अडचण आहे. परीक्षा आल्या ना जवळ, जाऊन कर की तिकडे अभ्यास. गुरं सोडायचं आणि बसायचं वाचत. बरं चालतंय. दे. आणि ऐक, करडी ऐकत नाही. दिने आबासनी सांग, त्यांना माहिती आहे हिची खोड, नाहीतर जाईल वरच्या रानात. कळलं का? अरे मी असल्यावर नाही जात, आणि मी ठेवीनच की ध्यान. थांब, दप्तर आणतो इधर. दाद्या, वाच खाली दाब की. राहू दे. गप. दाद्या, हा, मी काय म्हणत होते, काय? तुझ्या नोकरीचं चाललंय. हो मग? अरे आब्याची बी शाळा बुडती, त्याचे पेपर बी जवळ आलेत. मग त्याला काय होतंय? अरे होत काय नाही, पण मी बी तुमचं ऐकलं का नाही? तुम्ही बी माझं ऐका की वाईज. आय, तू जर काम करायचं म्हणत असशील ना तर अजिबात ऐकणार नाही मी तुझं. अरे कामाचं नाही बाबा. मग काय? मी काय म्हणत होते, मावशीला बोलवायचं का 4-8 दिवस इकडं? काय नको. मावशीचा नवरा कसा आहे माहिती आहे ना,
दारू पिऊन अख्खं घर गेल डोक्यावर. काय गरज नाही. त्यापेक्षा तुलाच एखादी पोरगी असती तर बरं झालं असतं. तुझ्या आजीला कळायला नका का? एक पोरग झालं की म्हणे ऑपरेशन कर ऑपरेशन कर. मग केलं एकदाच ऑपरेशन. आता बघ बरं बरं वाटतंय का? बरं ऐक ना, मावशीच्या नवऱ्याबरोबर मी बोलून बघते की. नाही ना ग, दुसरं कुणी बी बघ. अरे दाद्या, मावशीगत आपलं मानून करणारी एकच आहे बघ, कोण? मामाची दीपी. आणि असं बी तिचं चाललंच होतं इकडे राहायला यायचं. आणि मामा तर हसत हसत धाडील बघ तिला. तू एक करतो का, मामाला फोन लाव. आता लगेच? होय आत्ताच. अरे आत्ताच केला म्हणजे उद्याच आणून घालवील बघ. उद्या कामं बिमो गेला म्हणजे पुन्हा अजून एक दिवस वाढायचा. ये इकडं. हॅलो मामा, पद्या बोलतोय. नाही नाही नाही, होय होय. नाही थांब की, आय आय बघ काय म्हणते. हा थांब. हॅलो. हां काय नाही, बरं आहे. अरे हाताला कापलं होतं बघ. नाही नाही लय नाही. हां आता बरं आहे. अरे पद्यानं नेलं होतं की दवाखान्यात जबरदस्तीनं. पण अजून 4-8 दिवस काय करायचं नाही बघ. अरे दुसरं कोण, हे दोघंच. अरे म्हणलं नको तुला ताप, पण आता त्यासनी बी जमा नाही बघ. हां गावातली एक पोरगी येते, पण अरे लोकाच्या पोरीला किती दिवस सांगायचं. वाईस दीपीला धाडलं असतं म्हणजे उद्याच. हां हां बरं बरं. हां ठेवते. दाद्या, रेशमी नाही तर मामाच्या दीपिगत पोरगी पाहिजे बघ. असल्या पोरी संसारात कुठंच कमी पडत नाही, शेवटपर्यंत साथ देतात. तुला काय वाटतं? कधी विचार नाही केला मी. नाही केलं तर आता करून बघ. नोकरीचं झालं की. खाली दुखतंय ना, दाबतो की. केवढा? काय लय दिवस झालं बघतोय. तुझं काय चाललंय ग? काय चाललंय? आणि काय बी चाललं असेल तर तुला काय करायचंय? म्हणजे आपण एकाच गावातली आहे आणि तू मला पहिलीपासून ओळखतीस. चांगलंच ओळखत्या. मग त्याचं काय? काय नाही, तू बाहेरगावच्या पोरांबरोबर जरा जास्तच बोलतीस. अरे बापरे, स्वतःचा भाऊ शाळेत येऊन सरांना धमकी देतो आणि तू त्या बाहेरगावच्या पोरांचं नाव घ्यायला पण घाबरतोस होय? त्याला कशाला घाबरतोय? मी कोणालाच भेट नाही. मग सरळ सरळ म्हण की, आबे बरं बोलायला आवडत नाही. हो नाहीच आवडत. नको लागू त्याच्या नादी. नाही तो चांगला. मग कोण चांगलंय? तू होय? आणि सागर एक ध्यानात ठेव, मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणाला माझ्या नादी बी लागून देत नाही. मग ते बाहेरगावचं असू दे नाही तर गावातला. तू तुझ्या भावाला बोलून सरांना धमकी देशील, पण मला असले धमकी दिले मी ऐकून घ्यायची नाही. तुला वाटत असेल की तू मोठं गिफ्ट दिलं म्हणून काय बी बोलशील होय? गिफ्ट तर सगळ्यात मोठं दिलंच आहे मी, त्यामुळे एवढं तर ऐकून घ्यावंच लागेल. उद्या गिफ्ट आणून देते घरी. असली नाटकी करायची नाही. लांब राहायचं माझ्यापासून, कळलं का? येऊ का आता? का अजून काय आहे? चल ग जोते.